मुसलमानांची संख्या देशामध्ये वाढते वगैरे, तर आज असा विचार करा की गल्फ कंट्रीजमध्ये, अरब कंट्रीजमध्ये आणि मुस्लिम देशांमध्ये हिंदूंची संख्या किती आहे, भारतीय लोकांची संख्या किती आहे. मोदी वेश्या खरेदी केल्यासारखे खरेदी करतो. रांड बाजार या मोदींनी या आमदार खासदारांचा लावलेला आहे. हे आपल्या देशामध्ये हिंदू मुस्लिम हा प्रश्नच नाहीये. आपल्या देशामध्ये प्रश्न कोणते ते सांगा. आपल्या देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे. आपल्या देशामध्ये रस्ते चांगले नाहीत त्याचा प्रश्न आहे. आपल्या देशामध्ये प्रदूषणाचा प्रश्न आहे. म्हणजे मुस्लिम देशांकडनं हा अवॉर्ड घेतो नरेंद्र मोदी, ज्याला संघाने पुरस्कृत केलेलं आहे, ते चालतं. तो तिथं तोंड उचकटत नाही बरं का. सौदी अरेबियात जाऊन नरेंद्र मोदी असं म्हणत नाही की मक्केत हिंदूंना प्रवेश का नाही. मी जेव्हा भारतात जातो किंवा जेव्हा इथं अमेरिकेमध्ये पार्टीजमध्ये वगैरे जातो, त्यावेळेला बहुसंख्य हिंदू लोकांकडनं एक कंप्लेंट असते बरं का मला, की अरे मुसलमानांची संख्या वाढत चालली. सगळीकडे दिसतात ते. आता मी पुण्यात गेलो ना की सगळे म्हणतात अरे सदाशिव पेठेत ते बुरखे घालून हिंडताना दिसतात. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मुसलमानांची संख्या वाढत चालली. ते सदाशिव पेठेमध्ये बुरखा घालून फिरतात, इकडे तिकडे बुरखा घालून फिरतात आणि ते आता आपल्या जमिनी बळकावणार आहेत, आपल्या ताब्यात घेणार आहेत. हा एक मोठा प्रॉपगंडा आपल्या देशामध्ये चालू आहे. मग मी ह्या लोकांना असं म्हणतो की मी 2001 साली अमेरिकेत आलो आणि 2003 साली मी आर्कान्सा या स्टेटमध्ये आलो. 2003 साली मी इथं आलो त्यावेळेला भारतीय लोकांची, हिंदू लोकांची संख्या इथं फार मर्यादित होती. आज फार मोठ्या प्रमाणावर हिंदू लोकांची संख्या इथं आहे. आज मी ज्या गावात राहतो तिथं एक मंदिर आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही डॅलसमध्ये वगैरे गेलात तर 5, 10, 15 मंदिरं सापडतील. 60 वर्षापूर्वी डॅलसमध्ये काही नव्हतं. म्हणजे हिंदूंची संख्या वाढते की नाही या देशांमध्ये पण. बर, तुम्ही जर का असा विचार केलात की मुसलमानांची संख्या देशामध्ये वाढते वगैरे, तर आज असा विचार करा की गल्फ कंट्रीजमध्ये, अरब कंट्रीजमध्ये आणि मुस्लिम देशांमध्ये हिंदूंची संख्या किती आहे, भारतीय लोकांची संख्या किती आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो की UAE मध्ये 30 ते 40 लाख भारतीय आहेत. सौदी अरेबिया तर सगळा मुसलमानांचा देश आहे. तिथं देवपूजेला परवानगी काही नाही. अशा देशामध्ये 25 ते 27 लाख लोक आहेत. कुवेतमध्ये 10 ते 12 लाख लोक आहेत. कतारमध्ये 10 लाखापर्यंत लोक आहेत. साधारणतः 1 कोटी लोक ही गल्फ कंट्रीजमध्ये राहतात. 1 कोटी लोक भारतीय. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला जी भीती दाखवली जाते ना, ती भीती अशी दाखवली जाते की एकदा मुस्लिम बहुसंख्य झाले ना की मग काय खरं नाही. तुम्हाला गीता ज्ञानेश्वरी वगैरे काही वाचता येणार नाही. तुमच्या नातवंडाच्या काळापर्यंत गीता ज्ञानेश्वरी भारतातनं लुप्त होणार आहे. अशा धमक्या आणि अशी भीती दाखवली जाते. हा सगळा मूर्खपणा आहे. कारण एक लक्षात घ्या, तुम्ही जर का एक आढावा घेतलात की मुस्लिम कंट्रीजमध्ये भारतीय लोकांची, हिंदू लोकांची मंदिरं किती आहेत याचा जर का विचार केला ना, तर UAE मध्ये 3 मंदिरं आहेत. 3 मंदिरं युनायटेड अरब एमिरेटमध्ये. हा अरबस्तान आहे जिथं मूर्तीपूजेला खरं त्या मुसलमानांनी परवानगी दिलेली नाही किंवा मुसलमान मूर्तीपूजेचा अव्हेर करतात. अशा अरबस्तानात UAE मध्ये 3 मंदिरं आहेत. ओमानमध्ये 2 मंदिरं आहेत. बहरीनमध्ये 1 ते 3 मंदिरं आहेत. ते सोडून द्या. येमेन तुम्ही कधी कोणी जातं का येमेनला? येमेनमधली परिस्थिती इतकी भयंकर आहे की तिथं कोणी जात नाही. अहो पण तिथंही मारुतीची मंदिरं आहेत. ह्या देशांमध्ये, इंडोनेशियामध्ये किती मंदिरं असतील हे तर सोडूनच द्या. म्हणजे ह्या देशांमध्ये, आपल्या ह्या सर्व देशांमध्ये जिथे मुस्लिम किंवा इस्लामिक कायदा आहे तिथं देखील हिंदू लोकांची मंदिरं आहेत. तिथं तुम्हाला कसं काय गुण्यागोविंदाने राहता येतं? मुस्लिम राज्यकर्त्यांच्या देशामध्ये, मुस्लिम राज्यकर्त्यांच्या वर्चस्वाखाली हिंदू लोकांना कसं काय राहता येतं? दुबईमध्ये कसं काय राहता येतं? दुबईमध्ये आपल्या सिनेतारका पार्ट्या कशा जोडतात सांगा ना.
मग तुम्हाला तुमच्याच देशात राहणाऱ्या मुसलमानांबद्दल प्रॉब्लेम काय आहे? आज अनेक लोक मुस्लिम रिक्षावाला दिसला ना की मुस्लिम रिक्षावाल्याच्या रिक्षेत जात नाहीत, ते म्हणतात नको नको दुसरी रिक्षा पाहिजे. आज अनेक लोक म्हणतात की मुसलमानांकडनं काही खरेदी करायचं नाही. अरे हे तर भारतीय लोक आहेत, भारतीय मुसलमान आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला काही खरेदी करायची नाही. पण अरबस्तानातून येणारं पेट्रोल तुम्ही खरेदी करता. अरबस्तानात राहणारे जे हिंदू लोक आहेत, जे घरी पैसे पाठवतात, ते पैसे तुम्ही खर्च करता, त्याचा उपभोग घेता. पण इथल्या मुस्लिम रिक्षावाल्याला तुम्ही रिक्षाचं भाडं द्यायला तयार नाही. लाज वाटते का तुम्हाला? म्हणजे हिंदू मुस्लिम ही जी फाळणी पुन्हा एकदा या लोकांना करायची, हिंदू मुस्लिम यांच्यात दुरावा हा पुन्हा एकदा या लोकांना करायचा आहे. आणि ह्याच्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती प्रेम करणारे यच्चयावत बुडलेले आहेत, आकंठ बुडलेले आहेत. मुस्लिम द्वेषामध्ये ही लोक आकंठ बुडलेली आहेत. त्यांना कुठेही मुस्लिम दाढीवाला दिसला ना की ते त्याच्याकडे एकदम तिरस्कार अशा नजरेने बघतात. एकदम की हा इथं कुठे आला? अरे हा इथं कुठे आला म्हणजे काय? हा हजारो वर्षे इथंच आहे, इथं कुठे आला म्हणजे काय? आणि एवढं तुम्हाला मुस्लिमांबद्दल राग आहे ना, तर मी एक यादी काढली. आपल्या नरेंद्र दामोदरास मोदीला मुस्लिम देशांकडनं कोणते कोणते पुरस्कार मिळाले याची यादी काढली. तर त्या यादीची आता तुमच्यासमोर यादीच ठेवत होती. सौदी अरेबिया, ऑर्डर ऑफ किंग अब्दुल अजीज. सौदी अरेबिया जिथं मूर्तीपूजेला परवानगी नाही, जिथं मक्केमध्ये हिंदूंना काय मुस्लिम सोडून इतर कोणत्याही धर्माच्या लोकांना प्रवेश नाही, अशा देशाचा पुरस्कार हा मोदी स्वीकारतो. ऑर्डर ऑफ किंग अब्दुल अजीज ते चालतं. अफगाणिस्तान, स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान. अफगाणिस्तानमध्ये तालिबान आहे, तालिबाननी स्त्रियांच्या शिक्षणाची वाट लावलेली आहे. स्त्रियांना आज शिक्षण नाही तिथं. त्या अफगाणिस्तानातल्या तालिबान सरकारचा पुरस्कार स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान हा याला चालतो. पॅलेस्टाईन ठीक आहे, ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन मुस्लिम देशच आहे, त्याचे अवॉर्ड चालतं. युनायटेड अरब अमेरित, ऑर्डर ऑफ झाईद. बहरीन, किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्स फर्स्ट क्लास. मालदीव्सच्या ह्या चड्डी गँगला तर मालदीव्स बद्दल भयंकर राग आहे. या मालदीव्सकडनं पण 2019 मध्ये यांनी अवॉर्ड घेतलं. कोणतं अवॉर्ड घेतलं? ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश रूल ऑफ निशान इझुद्दीन. इजिप्तमधनं ऑर्डर ऑफ द नाईल. कुवेत, ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर. ओमान, ऑर्डर ऑफ ओमान. आणि इंडोनेशियामधनं बिनटँग अधिपूर्णा हा अवॉर्ड ह्या वर्षी घेतला. इंडोनेशिया ही जगातली मुस्लिम लोकसंख्येच्या दृष्टीने नंबर 1 कंट्री आहे. त्या देशाकडनं हा अवॉर्ड घेतो, म्हणजे मुस्लिम देशांकडनं हा अवॉर्ड घेतो नरेंद्र मोदी, ज्याला संघाने पुरस्कृत केलेलं आहे. ते चालतं. तो तिथं तोंड उचकटत नाही बरं का. सौदी अरेबियात जाऊन नरेंद्र मोदी असं म्हणत नाही की मक्केत हिंदूंना प्रवेश का नाही, तोंड उचकटत नाही तो. किंवा सौदी अरेबियामध्ये हिंदू देवळं का नाहीत, तोंड उचकटत नाही तो. काही बोलत नाही तो तिथे हिंदूंच्या बद्दल. भारतात आले की हिंदू खतरे में है, बटेंगे तो कटेंगे ही आरोळी आपल्या पंतप्रधानांनी दिली, नरेंद्र मोदींनी. कोणापासनं बटेंगे तो कटेंगे, कोणापासनं कटेंगे? म्हणजे भारतातल्याच मुसलमानांकडनं कटेंगे असंच तर म्हणायचं होतं ना. अरे मग या देशांमध्ये, मुस्लिम देशांमध्ये जातो कशाला तिथं तू? त्यांचं पेट्रोल कशाला विकत घेतो? त्यांचे पैसे रेमिटन्स जो येतो ते कशाला घेतो? ते सगळं चालतं. आणि शेजारच्या घरात राहणारा मोहम्मद आला, अहमद आला, ते चालत नाही. हिंदू मुस्लिम ह्या जो मूर्खपणा चाललेला आहे ना, तो बंद करा. ही डोक्यातली घाण काढून टाका. प्रश्न हिंदू मुसलमान नाहीये. आज आम्हाला अशी भीती दाखवली जाते की माझ्या सदाशिव पेठेतल्या घरावरती मुस्लिम लोक येऊन त्याच्यावरती हक्क दाखवतील की काय, अशी भीती दाखवली जाते आज आम्हाला. बटेंगे तो कटेंगे ही कसली भानगड आहे? हे जे काही सगळं भयंकर चाललेलं आहे ना, ह्याच्या विरोधात तुम्ही स्टँड घेतला पाहिजे.
कारण आज आपल्या देशामध्ये हिंदू मुस्लिम हा प्रश्नच नाहीये. आपल्या देशामध्ये प्रश्न कोणते आहेत ते सांगा. आपल्या देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे. आपल्या देशामध्ये रस्ते चांगले नाहीत त्याचा प्रश्न आहे. आपल्या देशामध्ये प्रदूषणाचा प्रश्न आहे. राजधानी दिल्ली बंद ठेवायला लागते काही दिवस. प्रदूषणामुळे बाहेर जाता येत नाही, शाळा कॉलेजेस बंद ठेवायला लागतात, तो प्रश्न आहे. आपल्या देशामध्ये महागाईचा प्रश्न आहे. आपल्या देशामध्ये आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न आहे. आरोग्य व्यवस्था चांगली आणि मुबलक दरामध्ये उपलब्ध होणं हे प्रश्न आहेत. हे प्रश्न अनिरुद्धलाही पडतात आणि अहमदलाही पडतात. दोघांनाही पडतात. दोघांनाही हे सारखेच प्रश्न आहेत. आज आपल्या देशांमध्ये तुम्ही निवडून एकाला देता, एका पक्षाच्या विचारावर निवडून देता, त्या विचारधारेला निवडून देता आणि तो माणूस हा मोदी वेश्या खरेदी केल्यासारखे खरेदी करतो. रांड बाजार या मोदींनी या आमदार खासदारांचा लावलेला आहे. हे प्रश्न आहेत. तुम्ही निवडून कोणाला देता आणि तो तळी कोणाची उचलतो हे प्रश्न आहेत. ह्या प्रश्नांकडे तुम्ही लक्ष कधी देणार? कायम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम याच्यावरती तुम्ही बोलता. आज साईबाबांना मुसलमान म्हणून लोक नावं ठेवतात. अरे काय अर्थ आहे? काय अर्थ आहे? जरा विचार करा तुम्ही. आज साईबाबा झाले, उद्या कबीराचा धर्म काढाल. हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. हे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हे विष डोक्यातनं कालवा. कोणताही मुस्लिमांनी माझ्या ओळखीतल्या नातेवाईकांचं कोणाचंही गेल्या 50 वर्षात एकही नुकसान केलेलं नाही आणि तो नुकसान करायला येत देखील नाही. आमच्या घराशेजारचा एक फ्लॅट होता, त्याच्यात 2 मुस्लिम बायका, तो फ्लॅट घेतला होता एका बँकेनी. तिथे 2 मुस्लिम बायका कामाला यायच्या. मराठी बोलत होत्या त्या. आता ती बँकेने ती जागा सोडली. त्या 2 मुस्लिम बायका माझ्या आईला म्हणायच्या की आमचा नमाज झाला की आम्हाला एक दुवा मागायला लागते की ज्याच्यामध्ये तुमच्याबद्दल आम्ही रोज दुवा मागतो. तुम्ही जरा विचार करा. हिंदू मुस्लिम ही घाण किती दिवस डोक्यामध्ये तुम्ही बाळगणार आहात? आज तुम्हाला लोक मूर्ख बनवत आहेत. संघप्रेमी, भाजपप्रेमी आणि नरेंद्र मोदी प्रेमी ही लोक तुम्हाला मूर्ख बनवतात आणि तुम्ही मूर्ख बनवले जाताय. खरे प्रश्न काय आहेत? देव करो आणि तुमच्या डोक्यातनं हा हिंदू मुस्लिम कचरा जो आहे ना तो निघून जाओ. खऱ्या प्रश्नांवरती त्याच्याबद्दल सरकारला जाब विचारा. हिंदू मुस्लिम हे पुन्हा करतील. हे येऊ दे कोणती निवडणूक, उत्तर प्रदेशची निवडणूक आता लागेल, हे पुन्हा हिंदू मुस्लिम करतील, पुन्हा तेच करतील आणि तुम्ही देखील मूर्खासारखे मेंढरं जशी जातात ना तशी त्या मोदीच्या मागे मेंढराप्रमाणे जाल. बंद करा हे विष डोक्यातनं घालवून टाका. सरकारला जाब विचारा त्यांच्या नाकर्तेपणावर. नेत्यांना जाब विचारा. रे मी तुला निवडून एका पक्षासाठी देतो आणि तू दुसऱ्या पक्षाकडे जातोस, लाज नाही वाटत हरामा? हे प्रश्न कधी विचारणार तुम्ही? धैर्य बाळगा. हे प्रश्न विचारले पाहिजेत. हिंदू मुस्लिम करून काही फरक पडणार नाही तुमच्या आयुष्यात. देव करो आणि तुम्ही या हिंदू मुस्लिम द्वेषातनं बाहेर पडो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार.